अनेक वर्षापूर्वी काकडी शिवारातील दिघे वस्तीवर स्थायिक झालेल्या भोसले कुटुंबाचा दिनक्रम तसा सामान्य होता. इथली 6 एकर शेती आणि मुख्यत्वे दुधाचा व्यवसाय हीच त्यांच्या सुखी आणि समाधानी आयुष्याची व्याख्या होती. साहेबराव भोसले वय वर्ष 60. त्यांचा देह आयुष्याच्या संध्याकाळी वाकला असला तरी त्यांच्या अंगात आयुष्यभराची शेती आणि दुधाच्या व्यवसायाचे कष्ट भिनले होते. गावातील लोक त्यांना ओळखत ते त्यांच्या मेहनती, साधा आणि प्रामाणिक स्वभावामुळे. ते कुटुंब प्रमुख होते, पण त्यांचे नेतृत्व कठोर नव्हते, तर प्रेमाच्या आणि विश्वासाच्या धाग्यांनी विणलेले होते. त्यांचा मुलगा कृष्णा साहेबराव भोसले वय वर्ष 32. तो त्यांच्या व्यवसायाचा वारसदार नव्हता, तर चालक शक्ती होता. उत्साही, जबाबदार आणि वडिलांचा विश्वासू हात. पहाटे गोठ्यातून गायींना चारा घालण्यापासून ते सायंकाळी पडवीत बसून गप्पा मारण्यापर्यंत कृष्णाने घराला एक नवीन आर्थिक आधार दिला होता. तो नेहमी त्याच्या आईला म्हणजे साखरबाईंना म्हणायचा, आई, अजून 2-3 गायी वाढवल्या की वडिलांना थोडं कमी कष्ट करावं लागेल. त्यावर साखरबाईंच्या चेहऱ्यावरचं हसू हेच त्यांच्या संसाराचं सार होतं. साखरबाई तशा शांत आणि संयमी होत्या, पण कष्टाची शिदोरी अंगी बांधलेली होती. त्यांनी आयुष्यभर संसाराची घडी व्यवस्थित ठेवली होती. घरात या तिघांसोबत एक वृद्ध आजी होत्या, गंजूबाई मारुती दिघे. त्यांचं वय 80 वर्ष होतं. उतार वयामुळे त्यांना फारसं ऐकू येत नव्हतं. दिसायलाही कमी होते. त्या त्यांच्या स्वतःच्या शांत जगण्यात रमून गेलेल्या होत्या. त्या शांत स्वभावाच्या आजी नकळतपणे या छोट्या समाधानी कुटुंबाचा अविभाज्य भाग होत्या. भोसले यांच्या घराशेजारीच गाईचा गोठा होता. दिवसातून 2 वेळा गाईचं दूध काढणं, ते ग्राहकांकडे पोचवणं आणि संध्याकाळी पडवीत बसून गप्पा मारणं, या साध्या दिनक्रमात त्यांचं आयुष्य सुखावय जात होतं. ते गरीब नव्हते, पण श्रीमंतही नव्हते. मात्र त्यांच्याकडे अखंड समाधान होतं आणि एकमेकांवरचं असीम प्रेम आणि नात्यांचा गहिवर होता. गावातही कृष्णाई साहेबराव आधारस्तंभ मानले जायचे. 19 जुलैची ती रात्र. पावसाळ्याची नुकतीच सुरुवात झाली होती. हवेत एक थंडगार झुळूक होती. दिवसाच्या कामातून आणि कष्टातून मिळालेला थकवा घेऊन वस्तीतील सर्व घरे लवकरच झोपेच्या राज्यात विसावली होती. साखरबाई घरातील एका खोलीत झोपल्या होत्या, तर वृद्ध गजूबाई त्यांच्या बाजूला विसावल्या होत्या, ज्यांच्या जगात बाहेरील जगाचा कोणताही आवाज किंवा दृश्य पोचत नव्हते. साहेबराव आणि कृष्णा मात्र नेहमीप्रमाणे घराच्या पडवीतल्या खाटावर शांतपणे झोपले होते. त्यांच्या गोठ्यातील गायी शांतपणे रवंथ करत होत्या. दूरवर शिर्डी विमानतळाच्या दिशेने अधूनमधून एखाद्या विमानाचा सौम्य आवाज येत होता, ज्यामुळे रात्रीची शांतता अधिकच गडद भासत होती. भोसले कुटुंबाला त्यांच्या सुरक्षित पडवीत स्वप्न पडले असेल, त्यांच्या दुधाच्या व्यवसायाच्या वाढीचे, सुख वस्तू भविष्याचे. पण या शांततेचा फायदा घेण्यासाठी आणि या शांततेत विध्वंस घडवण्यासाठी नियतीने 2 सावल्या त्या वस्तीच्या दिशेने वळवल्या होत्या. रात्रीचे अंदाजे 3:30 ते 4 वाजले असतील. सर्व वस्ती आणि भोसले कुटुंब गाढ झोपेत होतं. अंधारात लपून 2 सावल्या घराच्या मागील बाजूने शेतातील बांधावरून गुपचूप आत शिरल्या. त्यांचा उद्देश केवळ एकच होता, चोरी. त्यांना पैशांची आणि वस्तूंची गरज होती आणि भोसले कुटुंबाचे घर त्यांना त्या रात्रीचे सर्वात सोपे लक्ष वाटले. ते दोघे थेट पडवीच्या दिशेने सरकले. पडवीत कृष्णाच्या खाट्याच्या बाजूने जाताना कदाचित त्यांच्या पायाखाली वाळलेल्या पानाचा किंवा मातीचा हलकासा आवाज झाला असावा. कृष्णा, जो तरुण असल्यामुळे त्याची झोप साहेबरावांपेक्षा हलकी होती. कृष्णा त्यावेळी जागा झाला. त्याने अर्धवट उघडलेल्या डोळ्यांनी प्रथम अंधारात नुसत्या 2 अस्पष्ट आकृत्या पाहिल्या. त्याला आधी वाटलं असेल की कोणीतरी दूध विकायला आलेला शेजारी किंवा गोठ्यात काहीतरी गडबड झाली असेल, पण त्या आकृत्यांची चोरीची धांदल आणि त्यांच्या हातात लांब वस्तू दिसल्याने त्याला काहीतरी विपरीत घडत असल्याची जाणीव झाली. त्याला प्रतिक्रिया द्यायला, ओरडायला किंवा उठून बसून प्रश्न विचारायला 1 सेकंदाचा वेळ मिळाला नाही. त्या 2 सावल्यांपैकी एकाने लाकडी दांडक्याने जागे होत असलेल्या कृष्णाच्या डोक्यावर पूर्ण ताकदीनिशी पहिला भीषण प्रहार केला. हा प्रहार इतका जबरदस्त होता की कृष्णाच्या वेदनांनी कळवळ ओरडण्याचा प्रयत्न त्याच्या तोंडातच विरून गेला. त्या आवाजाने कृष्णाच्या तोंडून केवळ एक गुदमरलेला, वेदनांनी भरलेला कन्याचा आवाज निघाला. दुसऱ्या चोरट्याने लगेच दुसरा वार करून त्याचा तो आवाजही दाबला. खाटेवरच्या चादरीवर आणि खालील जमिनीवर काही क्षणातच रक्त साचायला लागले. कृष्णा वेदनांनी थरथरला आणि तो क्षणार्धात शांत झाला. घरातला तो दबलेला आवाज आणि पडवीतील हालचाल ऐकून साहेबराव धडपडत जागे झाले. कोण आहे, काय चाललंय, असा त्यांचा अस्पष्ट प्रश्न बाहेर पडायच्या आतच ते खाटेवर उठून बाहेर आले. ज्याने कृष्णावर हल्ला केला त्याच हल्लेखोराने आता फावड्याचा उपयोग करून साहेबरावांवर हल्ला चढवला. साहेबराव त्या क्षणी रक्ताच्या थारोळ्यात कृष्णाच्या शेजारीच कोसळले. त्यांच्या तोंडून बाळा किंवा कृष्णा असे शब्द निघाले असतील, पण तो आवाजही रात्रीच्या काळोख्यात विरून गेला.
पती आणि मुलाच्या आवाजाने साखरबाई घरातल्या खोलीतून धावत बाहेर आल्या. त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या आयुष्याचे आधारस्तंभ, त्यांचे पती आणि त्यांचं बाळ रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले होते. त्यांचा विश्वास बसत नव्हता. त्यांचे हृदय गळून पडलं. त्यांच्या तोंडातून भयभीत किंकाळी निघाली. पण चोरट्यांना आता माघार घ्यायची नव्हती. त्यांनी कोणताही दयाभाव न दाखवता साहेबराव आणि कृष्णाच्या हत्येचे साक्षीदार असलेल्या साखरबाईंच्या अंगावरही हल्ला केला. साखरबाई जमिनीवर कोसळल्या. त्यांना गंभीर दुखापत झाली, पण त्यांचा जीव वाचला. या सर्व गोंधळात घरात शांतपणे झोपलेल्या गजूबाई मात्र वाचत्या. त्यांना ऐकू येत नव्हतं, दिसतही नव्हतं. त्यामुळे त्यांना काय घडलं हे कळलंही नाही आणि चोरट्यांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं नाही. आता कुटुंबाचा नायनाट झाला असल्याची खात्री झाल्यावर चोरट्यांनी घरातील मोटरसायकल आणि काही मोबाईल हिसकावले आणि आल्यामार्गी ते घाईगडबडीत पसार झाले. जाताना त्यांनी केलेल्या 2 हत्येमुळे ते पकडले जाण्याची शक्यता कमी होईल असा निर्घुण विचार त्यांच्या मनात असावा. भोसले कुटुंब म्हणजे दिघे वस्तीतील वेळेवर आणि ताजे दूध देणारे लोक. सकाळचे ग्राहक भोसले कुटुंबाच्या दुधाची वाट पाहत होते. सकाळ झाली, 7 वाजले, 8 वाजले, पण कोणीच दूध घेऊन आले नाही. पहिल्यांदा लोकांना वाटले आज काहीतरी काम असेल किंवा दुसरं कोणीतरी दूध आणत असेल. पण जेव्हा अनेक ग्राहकांनी एकमेकांना विचारले आणि सर्वांना दूध मिळाले नाही हे कळले, तेव्हा शंका वाढू लागली. भोसले कुटुंबाचा दिनक्रम कधीच चुकत नव्हता. काय झालं असेल बरं? भोसले आज दूध घेऊन आलेच नाहीत. काही गावकऱ्यांनी हळूहळू त्यांच्या शेजारी दिघे वस्तीकडे जायचे ठरवले. दिघे वस्तीवर पोहोचताच त्यांना एक असामान्य शांतता जाणवली. गायी गोठ्यात शांत होत्या, पण नेहमीच्या कामाचा कोणताही आवाज नव्हता. गावकरी थेट घराच्या पडवीकडे गेले आणि तिथे जे दृश्य त्यांनी पाहिलं त्याने त्यांच्या अंगावर काटा उभा राहिला. पडवीत कृष्ण श्वास नसलेला, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्याच्या शेजारी साहेबराव जखमी अवस्थेत, अजूनही जीव तोडून झुंज देत होते. आत घरात साखरबाई बेशुद्ध अवस्थेत होत्या. या भयावह दृश्याने गावकरी किंचाळले. लगेचच पोलीस आणि अँब्युलन्सला कळवण्यात आले. सर्वांना तातडीने लोणी रुग्णालयात नेण्यात आले. पण नियतीला हे स्वीकारायचं नव्हतं. कृष्ण आधीच मृत झाला होता आणि उपचार सुरू असतानाच त्यांच्या दुखापती गंभीर असल्यामुळे साहेबरावांचाही मृत्यू झाला. साखरबाई मात्र मरणाशी झुंज देत होत्या आणि त्यांचे प्राण वाचले, पण त्या गंभीर जखमी होत्या. संपूर्ण वस्ती शिर्डी परिसर हादरला होता. शांत आणि प्रामाणिक कुटुंबावर एवढं भीषण संकट कशासाठी कोसळलं? घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिरेश बमने तातडीने पोहोचले. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आयरे यांच्या पथकाने तपास हाती घेतला. सुरुवातीला पोलिसांनाही गोंधळ होता. ही चोरी आणि दरोडेची घटना आहे की जुने वैर किंवा जमिनीच्या वादातून केलेली हत्या? घटनेचं स्वरूप अत्यंत निर्गुण होतं, पण लुटलेल्या वस्तू फार कमी होत्या. मोटरसायकल आणि मोबाईल. जर वैर असतं तर इतक्या निर्दयीपणे हल्ला फक्त बाप लेकांवरच का झाला? पोलिसांनी प्रत्येक बारकावा तपासला. शेतातील मातीतील पाऊलखुणा, रक्ताचे नमुने आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चोरट्यांनी चोरी केलेली वस्तू, मोबाईल फोन. तपास पथकाने तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीचा आधार घेतला. हत्येच्या रात्री चोरलेल्या मोबाईलचे लोकेशन ट्रॅकिंग आणि ते कोणत्या दिशेने पसार झाले याची माहिती मिळवणे हे तपासाचे महत्त्वाचे केंद्र बनले. पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की हे दोन्ही संशयित एका टेम्पोमधून शिर्डी परिसरापासून लांब सिन्नर मार्गे नाशिककडे जात आहेत. ही माहिती मिळताच पोलिसांनी अत्यंत गुप्तपणे पळशी टोल नाक्यावर सापळा रचला. टोल नाक्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असल्यामुळे तिथे संशयितांना पकडणे सोपे नव्हते. पोलिसांची टीम अत्यंत सावधगिरीने त्या विशिष्ट टेम्पोची वाट पाहत उभी राहिली. ठरल्या वेळेनुसार तो टेम्पो टोल नाक्यावर थांबला. पोलिसांनी त्वरित कृती करत टेम्पो थांबवून मागील बाजूस बसलेल्या त्या 2 व्यक्तींना पकडले. त्यांची ओळख पटली. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी सुरू केली. काकडी शिवारात इतके क्रूर कृत्य करणारे ते दोघे होते. संदीप रामदास दहाबाड, वय वर्ष 18. जगन काशीनाथ किरकिरे, वय वर्ष 25. हे दोघेही मोखाडा आणि पालघर येथे राहणारे होते. त्यांनी अखेर कबुली दिली. त्यांचा उद्देश फक्त चोरी करण्याचा होता. घरात घुसताना कृष्ण जागा झाला आणि त्याला गप करण्यासाठी लाकडी दांडक्याने प्रहार केला, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर साहेबराव जागे झाल्यावर त्यांनाही शांत करण्यासाठी हल्ला केला, ज्यामुळे त्यांचाही मृत्यू झाला. फक्त चोरी पकडली जाऊ नये यासाठी त्यांनी चक्क 2 जीव घेतले आणि एका कुटुंबाला उद्ध्वस्त केलं. या हत्येमागे कोणताही जुना वाद, वैर किंवा मोठा कट नव्हता. फक्त एका क्षुल्लक चोरीच्या उद्देशाने उद्भवलेलं हे कृत्य होतं. या घटनेने संपूर्ण शिर्डी परिसर हादरला.
भोसले कुटुंबाच्या साधेपणावर आणि प्रामाणिकपणावर कोसळलेलं हे संकट केवळ दुःखद नव्हतं, तर मानवी स्वभावातील क्रूरतेचं दर्शन घडवणारं होतं. संपूर्ण वस्ती शोकमग्न झाली होती. कृष्णाच्या अंत्ययात्रेला अख्खं गाव जमलं होतं. वृद्ध गजूबाई रडत होत्या, पण त्यांना आवाजातील दुःख ऐकू येत नसल्याने त्यांच्या डोळ्यातून निशब्द अश्रू वाहत होते. त्या निराशाने असहाय्य होत्या. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या साखरबाईंनी आपल्या मृत पती आणि मुलाची बातमी ऐकल्यावर त्यांना मोठा मानसिक धक्का बसला. त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला होता. आज भोसले कुटुंबाच्या शेतावर, गोठ्यात आणि पडवीत फक्त काळोख, शांतता आणि दुःखाचा सावट आहे. त्यांनी उभारलेलं समाधानी कुटुंब एका क्षणात गुन्हेगारी सावल्यांनी उद्ध्वस्त केलं. या घटनेतून आपण हे शिकायचं की सामान्य प्रामाणिक माणसाचं जीवन एका क्षणात उद्ध्वस्त करण्याची ताकद गुन्हेगारी प्रवृत्तीत असते. दरम्यान या घटनेवर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला अशा सत्यकथांमध्ये रस असेल तर क्राईम कोड मराठी या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत सतर्क रहा, सावधान रहा. धन्यवाद.